आवाजावरूनच कळते ना किती कुरकुरीत झालेले आहेत हे उपवासाचे नगेट्स। नेमका उपवास असला की काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं आणि तुम्हाला हे असं कधी होत असेल तर तुम्ही आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण हे उपवासाचे नगेट्स खायला एकदम चटपटीत लागतात। म्हणजे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार। तसेच हे नगेट्स बनवायला आपल्याला पूर्वतयारी करायची वगैरे काहीही गरज नाही बरं, खूप झटपट तयार होतात ते आणि बनवायलाही खूप सोपे आहे। तसेच खूप कमी साहित्यात खूप जास्त नगेट्स तयार होतात बरं। लगेच हे वरईचे नगेट्स कसे बनवायचे हे आपण पाहूया। तर हे नगेट्स बनवण्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणा कढईमध्ये घातलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा आहे आणि थोडासा भाजत आला की मग गॅस हाय करायचा आहे। साबुदाण्याचा आवाज तुम्ही असा ऐकू शकाल, थोडासा तडतड आवाज येतोय आणि साबुदाणा असाच ओढायला हवा, तरच तो छान कुरकुरीत भाजला जातो। तर साबुदाणा असा तडतडायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला यात भगर घालायची आहे। 1 वाटी भगर घातली मी यात आणि आता भगर देखील साबुदाण्यासोबत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। साबुदाणा भाजायला थोडासा वेळ लागतो, पण भगर भाजायला अजिबात वेळ लागत नाही। 1-2 मिनिटातच भगर भाजली जाते। सुरुवातीला भगर थोडीशी पिवळसर रंगाची दिसते आणि भाजली की छान पांढरी शुभ्र दिसते, अशी छान फुलते देखील। साबुदाणा आणि भगर आपली दोन्हीही व्यवस्थित भाजलेले आहे। आता लगेच गॅस बंद करते मी आणि हे थंड करून घेते। आता साबुदाणा आणि भगर थंड झाले की मिक्सरमध्ये घालून आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही पावडर आता साईडला ठेवूयात आणि आता पुन्हा एकदा परत कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे। कढईत आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यातच आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे स्किप देखील करू शकता। तसेच आता यात 1 चमचा तीळ घालायचे आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे 1 ते 2 चमचे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता। तसेच हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता। या सर्व जिन्नस आपल्याला तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता 1.5 वाटी साहित्य घेतले तर 1.5 वाटीच पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। चिली फ्लेक्स घालायचं आहे पाऊण चमचा, नसेल तर स्किप देखील करू शकता। आता हे सर्व जिन्नस पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलं की पाण्याला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि पाण्याला अशी छान उकळी आली की आपण जे पीठ बनवलेलं आहे साबुदाणा आणि भगरीचं ते पीठ यात घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेईपर्यंत थोडंसं घट्ट होतं, या कन्सिस्टन्सीमध्ये येतं तेव्हा लगेच गॅस बंद करायचा आहे आणि याची आता एक वाफ काढून घ्यायची आहे। त्यासाठी यावरती झाकण ठेवून हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे। आता 5 मिनिटानंतर हे आपल्याला ताटात ओतून घ्यायचं आहे। हे आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि यातच आता आपल्याला 1 वाटी उकडलेला बटाट्याचा कीस घालायचा आहे। यामुळे या नगेट्सला चव छान येते आणि हे दोन्हीही थंड झाले की आपल्याला मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। पीठ थोडंफार हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून याचा एक अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे। आता याचे आपल्याला नगेट्स बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण घेऊन गोल आकारात नगेट्स बनवते मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार नगेट्सला आकार देऊ शकता। लंबगोल आकारात नगेट्स बनवू शकता किंवा याच्या पुऱ्याही लाटून पुऱ्याही तळू शकता बरं, खूप छान होतात। किंवा याला फिंगरचा आकार देखील देऊ शकता। आता सर्व नगेट्स बनवून झाले की हे आपल्याला तळून घ्यायचे आहे। त्यासाठी आता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढईत मावतील तेवढे नगेट्स आपल्याला तेलात सोडायचे आहे। सर्व नगेट्स तेलात सोडून झाले की लगेच हे आपल्याला चमच्याने किंवा झाऱ्याने वगैरे हलवायचे नाहीत बरं। कढईच आपल्याला अशी पकडणे धरून हलवायची आहे, म्हणजे नगेट्स कढईला खाली चिकटत नाही। सुरुवातीला चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायला जाल तर नगेट्स थोडेसे नाजूक कंडिशनमध्ये असतात, त्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते। आता हे थोडेसे असे तळले गेले की आपल्याला याची साईड चेंज करून आलटवून पालटवून सगळ्या बाजूंनी हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। नगेट्सला आपला कलर किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि हे व्यवस्थित तळलेले देखील आहे, त्यामुळे हे मी आता काढून घेते। यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे। लगेच नगेट्स आपले कोरडे झालेले आहे, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत बरं। हे मी साईडला ठेवते आणि लगेच सेकंड बॅच तेलामध्ये ॲड करते। एक एक करून आता कढईत जेवढे मावतील तेवढे नगेट्स आपल्याला तेलात सोडायचे आहे। नगेट्स तेलात सोडण्यापूर्वी तेल व्यवस्थित गरम असायला हवं बरं। सर्व नगेट्स तेलात सोडून झाले की आपल्याला कढई अशी हलवून घ्यायची आहे एकदा आणि त्यानंतर नगेट्स थोडेसे तळले गेले की याची साईड चेंज करायची आहे आणि त्यानंतर आलटवून पालटवून नगेट्स सगळ्या बाजूंनी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे।
आता नगेट असे थोडेसे डार्क सोनेरी कलरचे तळले गेले की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। गॅस बंद केला मी, 2च बॅच तळून घेतलेला आहे। यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे आणि नगेट्स आता आपले रेडी आहे। किती कुरकुरीत झालेले आहेत नगेट्स, आवाजावरून समजलंच असेल तुम्हाला। हे आता तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या हिरव्या किंवा लाल चटणीसोबत देखील खाऊ शकता किंवा नुसते असे जरी खाल्ले ना तरीही हे खूप छान लागतात। हे वरून किती कुरकुरीत आणि आतून किती छान जाळीदार झालेत हे तुम्ही पाहू शकाल। खरंच तुम्ही उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खूप आवडेल तुम्हाला, कारण हे बनवायला खूप सोपे आहे आणि चवीला खूप अप्रतिम लागतात। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन उपवासाची रेसिपी घेऊन। बाय बाय। बाय बाय दोस्तों, फिर मिलेंगे।